चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे. आपण पण नामांकन अर्ज दाखल केला. आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. प्रभाग नंबर 6 मधून आपली उमेदवारी निश्चित झालेली आहे. काय सांगाल, कसं आपण लढा देणार आहे, काय मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात? नमस्कार, मी केशव सुदामजी बांद्रे. याच्या आधी 2015 ते 2020 पर्यंत मी याच परिसराचा लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून दायित्व निभवलेलं आहे आणि आता सुद्धा मला पक्षानं विश्वास टाकून माझ्यावर जिम्मेदारी सोपवलेली आहे आणि नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या, जे कामं होते, त्या कामाच्या आधारावर पक्षाने मला तिकीट दिली. आमदार समीरजी मेघे आणि सर्व वरिष्ठ भाजपचे पदाधिकारी यांनी जे माझ्यावर विश्वास टाकला त्याच्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे आणि जनतेनं सुद्धा मला खूप प्रतिसाद देत आहे या ठिकाणी. त्याच्याबद्दल जनतेचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर, निवडून तर निश्चितच येईन, आणि निवडून आल्यानंतर आमच्या परिसराच्या ज्या मुख्य एक जो मोठा इश्यू आहे तो इश्यू आहे ULCचा. ULCचा असा आहे की 2007 मध्ये जे सातबारे लोकांच्या नावाने होते त्या सातबारावर फेरफार करून त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचं नाव नमूद करण्यात आलं ULCच्या ऍक्ट अंतर्गत. त्याचा लढा आम्ही गेल्या 3-4 वर्षापासून देत आहे आणि आता कुठं बावनकुळे साहेबांनी त्याचा पाठपुरावा घेऊन लोकांची मागणी लक्षात घेता त्याच्यावर मार्ग काढला, त्याच्यावर तोडगा काढला आणि लगेचच काही महिन्यातच निवडणूक संपल्यानंतर तो विषय मार्गी लागणार आहे. वाडीमध्ये सगळ्यात मोठा बाजारपेठेचा इश्यू आहे. त्या बाजारपेठेच्या इश्यूसाठी मी मागे 2015 मध्ये जेव्हा निवडून आलो तेव्हा जो विषय मी ठेवला होता तो विषय म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरीला लागून असलेली जमीन आहे. त्या जमिनीमध्ये ऑर्डनन्स फॅक्टरीला मागणी करून, रक्षा मंत्रालयाला मागणी करून त्या जमिनीमध्ये बाजारपेठ उघडावी. हायवेचे जेवढे काही अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणासाठी बाजारपेठेची व्यवस्था करून मटणची दुकान असेल, भाजीपाल्याची दुकान असेल, एक गुजरीसारखं 24 तास 12 महिने 7ही दिवस त्या ठिकाणी मार्केट राहील आणि सुसज्ज अशा मार्केटची आम्ही व्यवस्था करू. राहिला वाडीच्या रोडचा प्रश्न, विरोधी पक्ष या रोडच्या प्रश्नावर खूप जास्त भर घालत आहे. रोडच्या प्रश्नाचा इश्यू असा आहे की महाराष्ट्र शासनानं आणि काही त्या कामामध्ये एक्सपर्ट असलेल्या लोकांनी अशी धारणा ठेवली आणि ते महत्वाचंही होतं ती म्हणजे पाण्याचे सगळे रिसोर्सेस गटर लाईन आपल्या सेफ्टी टँकमुळे खराब होत होते. त्याचा तोडगा काढून माननीय फडणवीस साहेब आणि आमच्या सर्व नेत्यांनी, माननीय आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन भुयारी गटार योजना अंमलात आणली आणि त्या गटार योजनेच्या खोदकामामुळे इथं रोड खराब झाले. भविष्यामध्ये गटार योजनेचं काम पूर्ण झालं, 90% जवळपास सगळं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर रोडचं काम सुद्धा व्यवस्थित होईल. तेव्हा वाडीच्या लोकांना रोडबद्दल दिलासा भेटणारच आहे, निश्चितच आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पिण्याच्या पाण्याचा विषय आहे. 1972 पासून ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अंतर्गत असलेले जे फिल्टर प्लांट आहे त्या फिल्टर प्लांट आता सुद्धा चालत आहे. हे मधल्या काळात जो अकाल पडला होता तो काही पाणी आपण अंबाझरीमधून घेतलं, ती मजबुरी होती की याच्यामध्ये पाणी नव्हतं आणि त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये जे फिल्टर प्लांट आहे ते कुठंतरी कोलॅप्स झालेला आहे. त्याची सुद्धा आता मंजुरी माननीय आमदार साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांनी त्या दिवशी वाडीला आले होते तेव्हा पण सांगितलं, तर ते सुद्धा निश्चितपणे होणार आहे. आरोग्याचा विषय, आरोग्याच्या विषयी वाडीमध्ये कुठलाही सरकारी दवाखाना नाही. आता 30 खाटाचा दवाखान्याचं काम सुरू झालेलं आहे. शिक्षणाची गोष्ट आहे. शिक्षणामध्ये जिल्हा परिषदच्या अंतर्गत असलेल्या सर्व जितक्या काही इथं जिल्हा परिषदच्या शाळा आहे, आमचं भाजपचं सरकार जर नगर परिषदमध्ये बसलं, आमदार समीरजी मेघे, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या अंतर्गत असलेल्या सर्व शाळा आम्ही
नगर परिषदेच्या अखत्यारीत घेऊन सुसज्ज अशी शिक्षण व्यवस्था इथल्या गोरगरिबाच्या लेकरांसाठी आम्ही करू, ही आमची सगळी मानसिकता आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे. ही 2025 निवडणूक आपण कशा तऱ्हे बघता, काय सांगा? साहेब, आमच्या इथं 2015ला निवडणूक झाली, त्याच्यानंतर 10 वर्षानंतर आता निवडणूक होत आहे. प्रशासन आणि शासन याच्यामध्ये फरक हा आहे. प्रशासन अधिकारी येते, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष राहते, आपल्या पद्धतीनं काम करून चाललं जाते. कोणी ऐकते, कोणी ऐकत नाही. लोकांचे कामं खूप वर्षापासून रखडले गेले आहे. नागरिकांमध्ये रोष आहे. आता कुठल्याही परिस्थितीत कुठलाही नियम लागू हो, सुप्रीम कोर्ट असो, कोणी असो, लोकांच्या मनामध्ये एक खतखत आहे की प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या कारणावरून निवडणूक टाळल्या जाते आणि त्याच्यामुळे लोकांचे काम, लोकांचे अडथळे निर्माण होते. तर ते होऊ नये आणि ते झाल्यानंतर लोकांना जो दिलासा भेटल. आज आमच्या वाडीमध्ये बऱ्याचशा लोकांना RL साठी 6-6 महिने, 8-8 महिने, वर्षभर फिरावं लागते. कोणी तिथं प्रतिनिधी नसल्यामुळे तिथं प्रशासनावर कोणाचं हे नाही आहे, लगाम नाही आहे. आणि आता शासन प्रशासन म्हटलं तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येते. त्या सगळ्या गोष्टी ते लोक डिमांड करतात आणि खूप मोठ्या पद्धतीमध्ये शासन जरी असलं तरी, महाराष्ट्रात भाजपची सरकार जरी असली तरी लोकल लेवलवर कुठे ना कुठे लोकांना त्रास होते. त्या लोकांचा त्रास आणि एवढे मोठ्या 1.5 लाखाची पॉप्युलेशन असलेला 58,000 59,000 समथिंग काही वोटिंग आहे, त्या लोकांना खूप त्रास होत आहे. त्याच्यामुळे निवडणूक होणं आणि निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची सत्ता आज आमदार साहेबाच्या माध्यमातून म्हणजे काही करोड रुपये इथं कामं त्यांनी केले. लोकांचा विश्वास आहे की आमदार समीर मेघे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी वाडीला एक चांगलं विकसित शहर असं बनवतील. जनतेला स्वच्छ वाडी, सुंदर वाडी असं पाहिजे आहे, पण जिथे तिथे थोडं जे व्यवस्था आहे, कचऱ्याची घाण म्हणा, काही असं खूप काही आढळलेलं आहे. जनतेची मागणी आहे की स्वच्छ आणि सुंदर वाडी आम्हाला पाहिजे. याच्यावर आपला काय उपाय आहे? सर, नागरिकांना माझी एकच विनंती राहील, रोज कधी सकाळी, जसं आमच्या शुभारंभ सोसायटी आहे, शुभारंभ सोसायटीमध्ये सकाळी 7 वाजता गाडी आली की दुसऱ्या दिवशी मग 11 वाजता किंवा 12 वाजता येते. पण एकही दिवस असा खंडित होत नाही की ज्या ठिकाणी घंटा गाडी येत नाही आणि कचरा उचलून घेत नाही. तरी पण नागरिक बरेच ठिकाणी आणि इव्हन नाल्यामध्ये सुद्धा, तुम्ही आले आता तिथं पाहिलं, तो नाला नाही, तो नाग नदी आहे. याची नाग नदीचं उगमस्थान इथून अर्धा किलोमीटरवर आहे. त्या नाग नदीमध्ये लोकांनी पाणी सोडलं. नाग नदीचं पाणी खराब होऊन राहिलं, तेच पाणी अंबाझरीमध्ये जाते. त्याच्यामुळे हे भुयारी गटार योजना आमदार साहेबाच्या माध्यमातून या महाराष्ट्र शासनानं इथं आणली आणि ते काम पूर्णत्वास आलं आता. दुसरी गोष्ट अशी, लोक आपला कचरा आणते आणि कुठेही फेकून देते. मग घर मालकाला म्हटलं तर किरायादारानं फेकला असेल, किरायादार म्हणते आम्हाला माहित नाही कोणी फेकला, आणि पाहिल्यानंतर सुद्धा लोक टाळटाळ करतात किंवा मुजोरी करतात. तर माझ्या लोकांना एकच विनंती आहे, आपण जशी अपेक्षा करतो तशी अपेक्षा सामाजिक दायित्व म्हणून प्रशासनाला सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे. रोजच्या रोज गाडी येते, गाडीमध्ये कचरा टाकला पाहिजे. आणि जर एखाद्या वेळेस गाडी फेल झाली किंवा ड्रायव्हरचा काही प्रॉब्लेम आला तर नाही आली तर दुसऱ्या दिवशी येतेच. तर लोकांना सुद्धा माझी विनंती आहे आणि आग्रहाची विनंती आहे की आपण कुठलाही कचरा, छोटा कचरा, आम्ही नगरसेवक असताना 2017-18ला इंदोर शहराच्या दौऱ्यावर गेलो होतो. तिथं पाहिलं आम्ही, म्हणजे जसं दुकान आहे, एक दुकानाचं सेटर आहे, त्याच्या बाजूला युरिनल आहे. त्या युरिनल मधून एवढीसा वास सुद्धा येत नाही. एवढी चांगली, म्हणजे लोकांच्या सहकार्यातूनच आणि लोकांच्या मानसिकतेतूनच ते त्या ठिकाणी होत आहे. लोकांनी जर विचार केला तर कोणी थुकते, कोणी तिथं लघवी करते, पाणी टाकत नाही. पण एक छोटासा तुकडा जरी दुकानाच्या समोर आला तर लगेचच नगर परिषदे, महानगरपालिकेचे कर्मचारी येऊन 500 रुपयाची चालान करते. तर अशी घटना आपल्या इथं घडू नये. स्वच्छ शहर, सुंदर शहर बनवायचं आहे तर प्रशासन तर करतच आहे, पण नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला साथ दिली पाहिजे. कचरा कुठं इकडे तिकडं विस्कळीत न करता घंटा गाडीमध्येच फेकला पाहिजे, तेव्हाच आपलं शहर स्वच्छ होऊ शकते. आपल्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दाखवला आहे, पुन्हा आपल्याला उमेदवार उभं केलेलं आहे. आपण पक्षाला कसं बघताय आणि कसं आपण त्यांचा आभार मानता? नाही, भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे, तिथे कार्यकर्त्याला
महत्व आहे. कार्यकर्त्याला महत्व याच्यासाठी आहे की आमच्या असे काही घराणेशाहीवालं काम नाही आहे. मग आमच्या घराण्यामध्ये अजूनपर्यंत कोणी राजकारणात नाही आहे. आम्ही 1985-86 पासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. आम्हाला कुठलाच राजकीय वारसा नाही आहे, पण आमच्या कामामुळं पक्षानं आमच्यावर जो विश्वास टाकला आणि त्यांनी आमचं काम पाहिलं. तुम्ही एरियामध्ये सर्वे करा, कोणालाही विचारा. आपली म्हणजे मी माझी स्तुती करणार नाही, पण एक गोष्ट आहे, मला कोणीही रात्री 2 वाजता जरी फोन केला, मग कुठलंही काम असो, त्या कामाला धावून जाणं हे एक लोकप्रतिनिधीचं दायित्व आहे आणि त्या दायित्वाला मी कुठेही तडा जाऊ देत नाही आणि जाऊ दिला नाही आणि याच्यानंतर सुद्धा त्या पद्धतीनं जाऊ देणार नाही. आणि हे सगळं आमच्या पक्षाच्या लोकांना माहीत आहे, म्हणूनच त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्याच्यासाठी मी पक्षाचं आणि पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्याचं, माननीय आमदार साहेबांचं, आमच्या इथल्या सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचं, फडणवीस साहेबांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी माझ्या जो कामाच्या आधारावर माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला कुठेही तडा जाऊ देणार नाही, ही ग्वाही देतो. आपण आपल्या प्रभागातल्या जनतेला, आपण आपल्या प्रभागातल्या मतदारांना काय एक आव्हान, काय एक संदेश देऊ इच्छिता? माझ्या प्रभागातल्या आणि वाडीतल्या समस्त जनतेला एक विनंती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. या निवडणुकीमध्ये आपण लोकशाही पद्धतीमध्ये जगत आहे. लोकशाही पद्धतीमध्ये मतदान हे महत्वाचं आहे. तुम्ही मतदान करणार नाही आणि त्याच्यामुळं जर चांगला माणूस निवडून येण्याच्या व्यतिरिक्त एखादा म्हणजे दुराचारी माणूस निवडून आला तर आपल्या गावाच्या विकासाला कुठंतरी कालबोट लागल. त्याच्यामुळं चांगला उमेदवार, चांगला पक्ष, चांगला प्रतिनिधी आपण निवडून द्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने, जास्तीत जास्त टक्केवारीनं आपण मतदान करावं, हीच मी वाडी नगरच्या सर्व मतदारांना आग्रहाची विनंती करतो.